ओम श्री कुलदेवताय नमः. श्री स्वामी समर्थ. 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार असून या नवरात्रीच्या काळामध्ये लोक दुर्गा मातेच्या स्वागतासाठी अनेक गोष्टी करत असतात. आपलं घर स्वच्छ केलं जातं, साफसफाई केली जाते, सजावट केली जाते आणि स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही असं म्हटलं जातं. आणि त्यामुळंच घटस्थापना करण्याआधीच आपल्या घराची स्वच्छता करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तसेच नवरात्रीत साफसफाई करत असताना आपण काही खास गोष्टी घरातून आपल्या काढून टाकायच्या आहेत आणि या नवरात्रीच्या काळात या घरात वस्तू ठेवणं हे अशुभ मानलं जातं. तर आता या आपल्या घरातून कोणत्या अशुभ गोष्टी आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत आणि त्याचबरोबर देवी मातेला अत्यंत प्रिय असणाऱ्या कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्या घरात आणायच्या आहेत, तर याच्याविषयीचीच अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर नवरात्रीच्या काळात आपल्याला घरातून पहिली वस्तू बाहेर काढायची आहे. आपले घर स्वच्छ करत असताना आपण आपल्या घरातील कांदा, लसूण, अंडी, मांस, मासे अशा काही वाईट ज्या गोष्टी आहेत तर त्या घरातून आपल्याला काढायच्या आहेत. घरातील वातावरण हे सकारात्मक असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि असं जर आपण वातावरण ठेवलं तर देवी माता आपल्यावरती प्रसन्न होईल. त्यासाठीच आता आपल्याला दुसरी जी वस्तू आहे जी आपल्याला या नवरात्रीच्या काळात आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायची नाही आणि या साफसफाईमध्ये आपल्याला हे काढून टाकायचे आहे. तर ती म्हणजेच आपल्या घरामध्ये एखादी तुटलेली किंवा भंग झालेली एखादी मूर्ती असेल किंवा एखादं खराब झालेलं देवीचं चित्र असेल तर हे नवरात्री सुरू होण्याआधीच आपल्याला हे घराबाहेर काढायचे आहे आणि अशा मूर्तीचं आणि किंवा अशा चित्राचं आपल्याला विसर्जन करायचं आहे. आपण हे कुठंही इकडं तिकडं फेकून द्यायचं नाही. तर या मूर्तीचं आणि चित्राचं विसर्जन आपण वाहत्या पाण्यामध्ये करायचं आहे. जर केलं तर आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष आहेत तर ते दूर होण्यास मदत होते आणि जर आपल्या घरामध्ये अशा तुटलेल्या भंग झालेल्या जर मूर्ती किंवा देवाची काही चित्र जर आपण ठेवली तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी टिकत नाही. उलट आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं होत राहतात आणि त्यामुळेच आपल्याला या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी आणि नवरात्रीत देवी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी या ज्या वस्तू आहेत तर त्या घराबाहेर काढायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही तुटलेली फुटलेली भांडी असतात, खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात किंवा तुटलेल्या चप्पल असतात, बूट असतात, तर या वस्तू देखील आपण आपल्या घरामध्ये ठेवलेल्या असतात. तर आपल्याला कळत नाही की या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि आपण आपल्या घरामध्ये ठेवतो आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं, कलह होत राहतो. म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर ज्यावेळेला आपण आपल्या घराची साफसफाई करत असो, स्वच्छता करत असो, तर त्यावेळेला ही तुटलेली फुटलेली भांडी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू, चप्पल, बूट जे खराब झालेल्या ज्या वस्तू आहेत ज्या आपण वापरात ठेवत नाही परंतु आपल्या घरात अडगळ म्हणून राहिलेल्या आहेत तर त्या आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. त्याचबरोबर आपली जी पूजेची खोली आहे, देवघर आहे, तर या देवघरामध्ये आपण देवपूजा करत असताना जी शिळी राहिलेली फुलं असतील, म्हणजे आज देवपूजा करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राहिलेली फुलं असतील किंवा जे काही देवाचं जे साहित्य असेल जे आपण वापरत नाही तर ते देखील आपल्याला घरातून काढून टाकायचं आहे आणि हे देखील आपल्याला साहित्य विसर्जित करायचं आहे. तर ह्या वस्तू देखील आपल्या घरामध्ये एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात आणि त्यासाठीच आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर साफसफाई करत असताना या वस्तू बाहेर काढायच्या आहेत. तसेच आपण देवपूजा करत असताना जी आपण देवाला वाहिलेली फुलं असतील तर ती आपण आपल्या झाडांच्या कुंडीमध्ये आपल्याला टाकायची आहेत किंवा आपल्या शेतामध्ये इतर ठिकाणी टाकायचे आहेत, परंतु कोणाच्या पायाखाली येणार नाहीत अशा पद्धतीनं आपण ती टाकायची नाहीत. तसेच ही फुलं किंवा हे देवाचं साहित्य ते आपण विसर्जित देखील करू शकतो. तसेच आपल्या घरामध्ये एखादं तुटलेलं किंवा बंद पडलेलं घड्याळ असतं आणि ते आपण तसंच ठेवलेलं असतं, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो, तर ते देखील आपल्या प्रगतीमध्ये, आपल्या कोणत्याही कार्यामध्ये अडथळा आणत असतं आणि आपल्यावर जी वाईट वेळ येत असते तर ते देखील वाईट वेळ या घड्याळामुळे येऊ शकते. त्यामुळेच आपण या नवरात्रीच्या अगोदर आपल्या घरामध्ये जे बंद पडलेलं घड्याळ किंवा खराब झालेलं तुटलेलं जे घड्याळ असेल तर या नवरात्रीच्या अगोदर आपल्याला हे घरातून बाहेर काढायचं आहे. त्याचबरोबर आपण या जे घड्याळ आहे ते कुणाला भेट म्हणून देखील द्यायचं नसतं आणि कोणाकडून भेट म्हणून देखील घड्याळ घ्यायचं नसतं. तसेच आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये काही अन्नपदार्थ असतात आणि ते आपण जास्त दिवस ठेवलेले असतात, ते खराब झालेले असतात, त्यामुळे आपल्या घरामध्ये एक प्रकारची एक दुर्गंधी पसरते किंवा आपल्याला सवय असते की एखादी वस्तू जास्त दिवस घरामध्ये ठेवायची स्वयंपाकघरामध्ये, तर
ती आपल्याला गोष्ट टाळायची आहे. तर असे जर पदार्थ आपण घरामध्ये ठेवले किंवा अशा जर वस्तू आपल्या घरामध्ये ज्या खराब झालेल्या आहेत, ज्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवत असतात, ज्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही सुखशांती येत नाही, आपल्या घरामध्ये भरभराट होत नाही, तर अशा वस्तू आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. आणि यामुळे देखील आपण अशा वस्तू ठेवल्यामुळं दुर्गा माता आपल्यावरती नाराज होते आणि त्यामुळं आपल्याला तिचा कधीही कृपाशीर्वाद प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या वस्तू आपल्या घरातून अवश्य काढायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असा एखादा कोपरा असतो की ज्या ठिकाणी अंधार असतो आणि तिथं पुरेसा प्रकाश येत नसेल, तर ते देखील अशुभ मानलं जातं. आणि म्हणूनच आपल्या ज्या ठिकाणी घरामध्ये अंधार असतो, तर त्या ठिकाणी आपण एखादा बल्ब लावून किंवा लाईट लावून आपण तिथं उजेड करायचा आहे, प्रकाश आणायचा आहे. आणि हे सर्व आपल्याला नवरात्रीच्या आधीच करायचं आहे आणि आपलं संपूर्ण घर हे प्रकाशानं उजळून निघेल याची आपल्याला अवश्य काळजी घ्यायची आहे. आणि हे आपल्या कुटुंबाच्या दृष्टीनं, सुखसमृद्धीच्या दृष्टीनं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्या घरामध्ये अंधार असणं हे अशुभ मानलं जातं. त्यामुळं आपल्याला आपल्या घरामध्ये, संपूर्ण घरामध्ये उजेड असावा, प्रकाश असावा. आणि ज्या ठिकाणी उजेड असतो, प्रकाश असतो, तर त्या ठिकाणी देखील लक्ष्मी मातेचा वावर असतो, तिथं सुखसमृद्धी नांदत असते. त्यामुळं आपल्या घरामध्ये जर आपल्याला सुखसमृद्धी नांदावी असं वाटत असेल, लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी व्हावी असं जर वाटत असेल, तर नवरात्रीच्या अगोदर आपल्याला या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहेत. तर आता आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर आपल्याला घरामध्ये कोणकोणत्या वस्तू आणायच्या आहेत, ज्या वस्तू आणल्यामुळं लक्ष्मी माता, दुर्गा माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि तिच्या कृपेने आपली भरभराट होणार आहे, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे. तर त्या वस्तू कोणत्या आहेत तर त्या पाहूया. आपल्याला या नवरात्रीच्या काळात आपल्याला एक दुर्गा मातेची मूर्ती खरेदी करायची आहे आणि ही मूर्ती आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे, तर त्या ठिकाणी ठेवून आपल्याला 9 दिवस हिची विधिवत पूजा करायची आहे. आणि नवरात्रीनंतरही आपल्याला या मूर्तीची पूजा करत राहायचं आहे. आपल्याला ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि सकाळ संध्याकाळ या देवी मातेची आपल्याला पूजा करायची आहे. आणि त्यामुळं देवी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहणार आहे आणि तिच्या आशीर्वादामुळं आपल्या घराची भरभराट होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जी पुढील वस्तू आणायची आहे, तर ती म्हणजे कलश. हे शुभ प्रतीक मानलं जातं आणि आपल्याला आपल्या नवरात्रीची सुरुवात देखील ही कलश स्थापनेने होते. आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला कलश खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे. मग तो कलश तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार आणू शकता. मग तो मातीचा असेल, पितळेचा असेल, चांदीचा असेल किंवा सोन्याचा देखील कलश तुम्ही तुमच्या घरी आणू शकता. तुम्ही कोणत्या धातूचा आणता ते महत्त्वाचं नाही, तर तुम्ही कोणत्या भावनेने आणता आणि किती श्रद्धेने आणता हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं या वस्तू आपण घरी आणायच्या आहेत आणि आपल्याला यांची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर पुढील जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला दुर्गा मातेच्या पावलांचे ठसे आपल्या घरी आणायचे आहेत. आणि 9 दिवस आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे, तर त्या ठिकाणी या देवीच्या पावलांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये या वस्तू ठेवून, हे पावलं ठेवून आपल्याला तिथं पूजा करायची आहे. आणि त्यामुळं दुर्गा मातेचा, लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि तिच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट होते, आपल्या घरामध्ये सुखशांती येते, घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही. आपलं घर हे सदैव धनधान्याने भरलेलं राहतं. आणि त्यासाठीच आपल्याला या नवरात्रीमध्ये आपल्याला हे देवी मातेची पावलं आपल्या देवघरामध्ये पूजायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला दुर्गा मातेची मूर्ती पूजायची आहे, आपल्याला कलश खरेदी करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाल त्रिकोणी ध्वज देखील खरेदी करायचा आहे. तर हा ध्वज अत्यंत शुभ मानला जातो आणि या नवरात्रीच्या काळात आपल्याला हा ध्वज खरेदी करून देवी मातेसमोर ठेवायचा आहे आणि 9 दिवस त्याची पूजा करायची आहे विधिवत. आणि त्यानंतर नवमीच्या दिवशी आपल्याला हा ध्वज घ्यायचा आहे आणि आपल्या जवळपास असलेल्या एखाद्या देवीच्या मंदिरात नेऊन हा ठेवायचा आहे. आणि आपल्याला ठेवत असताना आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे, आपल्यावरची सर्व संकट दूर होऊ देत यासाठी प्रार्थना देखील करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ज्या मी वस्तू त्यागितलेल्या आहेत, तर त्या वस्तू जर तुमच्या घरातून बाहेर काढल्या, ज्या अशुभ संकेत देत असतात, परंतु आपल्याला त्याचे संकेत समजत नाहीत आणि त्यासाठीच त्यामुळेच आपल्या घरावरती नेहमी कोणती ना कोणती संकट येत राहतात. आपल्या घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात, कलह होत राहतो आणि आपल्याला त्याचे कारण समजत नाही. तर त्यासाठीच या ज्या वस्तू आहेत, तर त्या नवरात्रीच्या अगोदर आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. आणि त्यानंतर या ज्या मी तुम्हाला वस्तू सांगितलेल्या आहेत, तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरी आणायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला या सर्व वस्तू आणत असतानाच आपल्याला एक गजलक्ष्मीची मूर्ती देखील खरेदी करून आणायची आहे. तर गजलक्ष्मी ही धनाची देवता आहे आणि त्यामुळे आपल्याला या नवरात्रीमध्ये गजलक्ष्मीची देखील आपल्या देवघरामध्ये घटस्थापनेच्या वेळेला पूजा करायची आहे. आणि यावर्षी देवी माता ही हत्तीवर बसून आलेली आहे. त्यामुळं
नवरात्रीत आपल्याला या गजलक्ष्मीची पूजा अवश्य करायची आहे आणि गजलक्ष्मीची आपल्या घरामध्ये पूजा केल्यानं आपल्या घरे धनधान्याने भरून राहणार आहे आणि देवी मातेचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.